आपली पुढची रेसिपी काय आहे? स्टफ अंडा करी. स्टफ अंडा करी. हो. बरं. आपण साहित्य काय आहे हे विचारण्याच्या आधी एक छोटीशी आपल्याला टेस्ट घ्यायची आहे की तुम्ही खरंच बनवता का? संशय नाही आहे. हां. पण खरंच बनवता का याची आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. हो. जरा डोळे मिटता तुम्ही? हो नक्की. ओके. आता डोळे उघडा. इथे 3 प्रकारचे आपण सॉस ठेवलेले आहेत. फक्त बघून सांगायचं कुठला हा सॉस आहे तो. हा प्रथम जो सॉस ठेवला आहे हा चिंचेचा सॉस आहे. चिंचेचा? हो. बरं, पुढे? दुसरा आहे हा टोमॅटो सॉस. हां. आणि हा आहे त्याला आपण म्हणू शकतो पुदिन्याचा किंवा तो चायनीज सॉस जो म्हणतो आपण, चिली सॉस, ग्रीन चिली सॉस. हे बरोबर आहे. हां. हे परत एकदा वन मोर चान्स तुम्हाला. तो टेस्ट डेफिनेटली काय. ओके, बरं ठीक आहे. हा ॲक्च्युली चुकलं आहे तरी सांगितलं. आता टेस्ट करा आणि तुम्ही सांगा बरोबर काय आहे ते. हा चिली सॉस आहे. रेड चिली सॉस आहे. तुम्ही टोमॅटो सॉस म्हणा. हा रेड चिली सॉस. आता हे टेस्ट करा आणि मला सांगा काय काय आहे ते. हा ग्रीन चिली सॉस आहे. म्हणजे तुमचे 2 बरोबर आणि 1 चुकीचं आलं. बरोबर. याचा अर्थ तुम्हाला येतंय. हो. याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे काय आहे आयुष्यात, स्वयंपाकघरात काय काय असतं. ओके, आता आपण इथे ठेवून देऊया आणि आता आपण खाण्याकडे वळूया बिकॉज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मला भूक लागायला लागलेली आहे. इथे आम्ही फ्राय पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आपण काय बनवतोय? स्टफ अंडा करी बनवतो. स्टफ अंडा करी. मला साहित्य सांगता काय काय आहे? 4 बॉइल्ड एग आहे, टोमॅटो प्युरी, कांद्याची भाजून घेतलेल्या कांद्याची पेस्ट, सजावटीसाठी टोमॅटोचे हे पाक, कापा, त्यानंतर हे आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, दालचिनी, वेलची, पुदिना, हिरवी मिरची, तमालपत्र, काळी मिरी, गरम मसाला, रेड चिली पावडर आणि हे मालवणी मसाला आणि मीठ. त्यामध्ये रामदेवचे आपण गरम मसाला आणि रेड चिली पावडर वापरत आहोत. ओके, साहित्य बघितलेलं तर जाऊया कृतीकडे. पण 1 मिनिट इकडे या. हे काय तुम्ही मला सांगितलं ना, ह्याच्यात काय काय घातलं आपण? याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना आणि मिरची, हिरवी मिरची, ह्याची आपण एक स्टफिंगचं मटेरियल पेस्ट तयार केलेली. हा, म्हणजे फक्त आपण मिक्सरमधून काढलं. त्यात काय पाणी वगैरे घातलं आपण? थोडंसं किंचित 1 चमच्यावर पाणी टाकलंय. बस. काय करायचं मला पहिल्यांदा सांगा. आता सर्वात प्रथम आपण अंडा घेऊन प्लेट देऊ तुम्हाला. एका प्लेटमध्ये घेऊन त्याला आपण 2 भागामध्ये कापणार आहोत. ओके. हा जो पिवळा बल आहे हा काढून आमची अंडी कापून झालेली आहेत आणि बलक काढून झालेले आहे. आता काय करायचं? आता त्यासाठी आपण जो तयार केलेलं स्टफिंग मटेरियल आहे ते अंड्याच्या बल जो पिवळा बल आहे त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आपण. ओके. म्हणजे थोडक्यात महत्त्व ह्याला आहे. बरोबर. स्टफिंगच्या मटेरियलला हे जे 3 गोष्टी त्याला जास्त महत्त्व आहे. आता हे काय करणार आहोत आपण? आता हे स्टफिंग ज्यातून आपण बल काढले आहेत पिवळे बल ते त्याच्यामध्ये स्टफ करणार आहोत. ओके ओके. पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं आहे. हो. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण दालचिनी टाकणार आहोत थोडी, त्याचबरोबर 2 इलायची, काळी मिरी 2 ते 3, तमालपत्र, त्यानंतर गरम मसाला. सरांना तिखट आवडतं म्हणून सरांना आपण थोडंसं जास्त तिखट करत आहोत. ओके. त्यानंतर मालवणी मसाला 1 टीस्पून, आलं लसूण पेस्ट, सर्वात शेवटी ही कांद्याची पेस्ट. ओके. मला तिखट आवडतं हे सगळ्याला कळलं आहे. पण तमाम जनतेला कळलेलं मला तिखट आवडतं. पण काजू काय आनंद झाली कोण नाही कडकी लागले त्यामुळे काजूची. आता काय करायचं? जोपर्यंत हे कांद्याची पेस्ट आणि वाटण थोडं 1-2 मिनटासाठी आपण एक वाफ येऊन देऊ. बरं. हे आता आपलं झालेलं आहे एक वाफ देऊन. आता याचबरोबर आपण टोमॅटो प्युरी टाकणार आहोत 2 स्पून साधारणतः अंदाजे. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ नव्हतं टाकलं तर आता चवीनुसार थोडंसं पाणी टाकणार आहोत. आता साधारणतः 1 अर्धा कप. हे थोडंसं करी सुद्धा होते. हो राईट. थोडी ग्रेव्ही येण्यासाठी. बरोबर. त्याचबरोबर जे आता स्टफिंग केलेले अंडे ते सुद्धा सोडायचे. ते आपण ह्याच्यामध्ये सोडत आहोत. स्टफिंग केलेले आणि स्टफ न केलेले न केलेले हे दोन्ही असे अंडे सोडल्यानंतर ही जी थोडीशी ग्रेव्ही तयार झाली आहे हे प्रत्येकावर थोडी टाकून अशा प्रकारे परत
त्याला एक 5 मिनटं वाफ येऊन द्यायची. ओके. तर ग्रेव्हीने आंघोळ घालायची थोडक्यात. हो. आणि गॅस मोठा राहू दे ना. हो, गॅस आपण थोडा बारीक करूया आणि अशा प्रकारे त्याच्यावर आपण आता परत 5 मिनटं वाफ देऊ. ओके. आता हे झाल्यानंतर आता काय राहिलं? आता काय नाही, सुरुवात करायची. आता खायला सुरुवात करायची चपाती बरोबर, ब्रेड बरोबर, मोस्ट प्रॉब्ली चपाती किंवा भाकरी. तुम्हाला जर खायची इच्छा होत असेल ना तर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्टफ्ड अंडा करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेली अंडी, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि मीठ घालून तयार केलेलं वाटण, टोमॅटो प्युरे, आलं लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट, कोथिंबीर, दालचिनी, वेलची, काळी मिरी, हिरवी मिरची, पुदिना, मीठ, गरम मसाला, तमालपत्र, तिखट आणि मालवणी मसाला. कृती: प्रथम उकडलेल्या अंड्यांमधला पिवळा बलक काढून घ्यावा. एका बाउलमध्ये हा पिवळा बलक घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, पुदिना आणि मिरच्यांची पेस्ट एकजीव करून मिश्रण तयार करावं. हे मिश्रण अंड्यांमध्ये स्टफ करावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये दालचिनी, वेलची, काळी मिरी आणि तमालपत्र हा खडा गरम मसाला परतून घ्यावा. त्यामध्ये गरम मसाला, तिखट, मालवणी मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि कांद्याची पेस्ट घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये टोमॅटो प्युरे, मीठ आणि पाणी घालून करी शिजवून घ्यावी. या करीमध्ये वाटण स्टफ केलेली अंडी घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.